जय शिवराय मित्रांनो अखेर केंद्र शासनाच्या माध्यमातून निर्यात वस्तूवरील कर व शुल्क परतावा योजनेअंतर्गत 50% सबसिडी कमी करण्याचा घेण्यात आलेला निर्णय मागे घेण्यात आलेला आहे आणि आता दिली जाणारी सबसिडी ही पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। याच्या संदर्भातील एक शुद्धीपत्रक 24 फेब्रुवारी 2026 रोजी काढण्यात आलेले आहे। मित्रांनो, यापूर्वी आपण पाहिलं होतं की 23 फेब्रुवारी 2026 रोजी केंद्र शासनाच्या माध्यमातून निर्यात वस्तूवरील कर व शुल्क परतावा योजनेच्या अंतर्गत दिली जाणारी सबसिडी ही 50% कमी करण्याचा निर्णय घेतलेला होता, ज्याच्यामुळे कांद्यासारख्या वस्तूवरील निर्यात ही कमी होण्याची शक्यता होती। कारण एकंदरीत आपण जर पाहिलं तर कांद्याचे गडगडलेले भाव आणि कांद्याच्या निर्यातीवरील सबसिडी कमी झाल्यामुळे कांद्याच्या निर्यातीचा वाढणारा खर्च, याच्यामुळे भारतीय कांद्याचा जे काही आंतरराष्ट्रीय बाजारात वाढणारं मूल्य, या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती निर्यात कुठेतरी कमी होण्याची शक्यता होती। एकंदरीत स्थानिक बाजारात आपण जर पाहिलं तर कांद्याचे भाव खूप मोठ्या प्रमाणात गडगडलेले आहेत। शेतकरी गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात चिंतेत आहेत आणि अशामध्ये जर कांद्याची निर्यात कमी झाली तर आणखीन हे भाव गडगडतील अशा प्रकारच्या शक्यता निर्माण झालेल्या होत्या। मोठ्या प्रमाणात याच्या विरोधात रोषाचं वातावरण निर्माण झालं होतं। काही ठिकाणी याच्या विरोधात आंदोलनं देखील करण्यात आलेली होती आणि कालच्या आणि परवाच्या 2 दिवसामध्ये आपण पाहिलं तर बाजारामध्ये अतिशय दबावाचं असं वातावरण निर्माण झालेलं होतं। मित्रांनो, याच पार्श्वभूमीवरती करण्यात आलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवरती केंद्र शासनाच्या माध्यमातून 24 फेब्रुवारी 2026 रोजी या योजनेच्या संदर्भातील शुद्धीपत्रक काढून पूर्वीप्रमाणेच या योजनेला सबसिडी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। 50% सबसिडी कमी करण्याचा निर्णय हा मागे घेण्यात आल्याची घोषणा या पत्रकाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे साहजिकच आता पुन्हा एकदा निर्यातीला चालना मिळेल। परंतु एकंदरीत आपण जर पाहिलं तर सध्या गडगडलेले भाव हे मात्र सांगणं अवघड आहे। मित्रांनो, एकंदरीत ही जर सबसिडी कमी केली असती तर काही आधार मिळेल का, हे तर भाव गडगडले असते हे मात्र निश्चित आहे। परंतु भाव वधारण्यास याचा काही फायदा होईल अशा प्रकारच्या शक्यता दिसून येत नाही। परंतु एकंदरीत आलेलं रोषाचं वातावरण, केलेले आंदोलन, या पार्श्वभूमीवर हा एक महत्त्वाचा असा निर्णय आता मागे घेण्यात आलेला आहे। धन्यवाद।